महायुतीच्या शुद्धयुद्धामध्ये नितेश राणेंच्या वक्तव्यानं भडका उडालाय। त्यांनी थेट महायुतीच्या नेत्यांचा बाप काढला होता। राणेंच्या या वक्तव्यावर फडणवीसांनी सारवासारव केली असून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। महायुतीतल्या कथित शुद्धयुद्धावर नितेश राणेंनी मित्रपक्षांनाच दम भरला होता। नितेश राणेंनी सगळ्यांचा बाप हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगून टाकलं। गेल्या काही दिवसांपासून निधीला लावलेल्या कात्रीवरून, काही योजना गुंडाळल्यावरून महायुतीतल्या मंत्र्यांनी आपल्या सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली होती। महायुतीतल्या मित्रपक्षांमधील शुद्धयुद्धावर नितेश राणेंनी सरळ प्रहारच करून टाकला। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। नितेश राणेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद महायुतीत उमटले। शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत नितेश राणेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला। नितेश राणेंचं असं जाहीर बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय। महायुतीच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुणाचा बाप काढणं चुकीचं असल्याचं म्हटलंय। मात्र नितेश राणेंच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत त्यांनी राणेंची बाजूही सावरली आहे। काही बाप काढणं हे चुकीचं आहे, त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून बेधडक वक्तव्य करतायत, हिंदुत्वाची भूमिका अधिक ठळकपणे मांडतायत, कुणाचीही भीडभाड न ठेवता विरोधकांवर तुटून पडतायत। पण त्याच नितेश राणेंच्या टीकेची तोख मित्रपक्षांकडे वळाल्यानं आता मित्रपक्षही घायाळ होऊ लागले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।